वर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक 9/2/2024 मधील सुधारित निकष नमूद केलेले आहेत। त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय घटकातील मुलांना RTE अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेश प्रक्रियांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, तस्मै एंटरप्राइजेस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील मुलांना RTE 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरवताना विद्यार्थ्यांच्या घरापासून किंवा त्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यातील शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असणार आहेत। वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयं अर्थसहाय्यातील शाळा अशा प्रवेशासाठी प्राधान्यक्रम असणार आहे। तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची किंवा शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था या शाळा नसतील व 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयं अर्थसहाय्यातील शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयं अर्थसहाय्यातील शाळेत मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाणार आहे। RTE प्रवेशाची नियमावली काय आहे तर अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयं अर्थसहाय्यातील शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमधील प्रवेश उपरोक्त प्राधान्य क्रमाने होईल। वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेशासाठी खालील व्यवस्थापनाची शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत। RTE 25% प्रवेश प्रक्रियाकरिता पात्र शाळा नोंदणी केल्यानंतर व RTE 25% अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेतील सक्षम प्राधिकारी यांच्याकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 8वी पर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या RTE वर्ग अंतर्गत पात्र वर्गापर्यंत RTE 25% मधून शिक्षण देणे अनिवार्य असणार आहे। RTE साठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तर सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून RTE 25% प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादीपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे। आणि भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा। भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा, म्हणजे तुम्ही 2024ला फॉर्म भरताय तर 2023 या वर्षातील असावा। त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असलेला असावा। जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल। ज्या ठिकाणाचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत नसतील असे आढळून आल्यास त्या पालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल। तसेच RTE मधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकाने भरावी लागणार आहे। तसेच जात प्रमाणपत्र पुरावा जो की सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित करून दिलेला असायला पाहिजे। उत्पन्नाचा दाखला प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या 1 वर्षापूर्वीचा आर्थिक वर्षातील असावा। उदाहरणार्थ
2024-25 मध्ये प्रवेश घेताना पालकांनी सन 2022-23 किंवा 23-24 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरिता ग्राह्य समजण्यात येणार आहे। तसेच दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदींनुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय हे 6+6 पेक्षा जास्त गृहीत धरताना मानवी दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेली आहे। पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पॅरेंट जसे की विधवा, घटस्फोटी, आई अथवा वडील यापैकी कोणतेही एक असे पर्याय निवडलेले असेल तर संबंधित बालकाचे कागदपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। RTE नियमानुसार एखाद्या शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात अथवा परिसरात 1ली ते 4थी पर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तिथेच 5वी ते 10वी पर्यंत मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यास एलिमेंटरी सायकलनुसार 1लीला 25% प्रवेशांतर्गत दिलेले प्रवेश पुढे त्याच शाळेत किंवा त्याच संस्थेच्या परिसरात असलेल्या शाळेत इयत्ता 5वी ते 10वी करिता प्रवेश नियमित राहणार आहे।